डोक्यावर गांधी टोपी, पांढरा सदरा आणि पायजमा, तसंच पायात साधीशी चप्पल. दिंडोरीपासून जपानपर्यंत नरहरी झिरवळ याच पेहरावात दिसतात. पण त्यांचं दिसणं जेवढं साधं आहे तेवढंच राजकारण बेरकी आहे. शरद पवार हे माझं दैवत आहेत, माझी छाती फाडली तरी पवार साहेबच दिसतील, असं नरहरी झिरवळ हे 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर म्हणाले होते. त्याच झिरवळांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची साथ दिली. पण लोकसभेचा प्रचार सुरू असताना नरहरी झिरवळ हे एकदा थेट महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले होते आणि याची दिंडोरी मतदारसंघात बरीच चर्चा झाली. दिंडोरीचा निकाल लागताच झिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे शरद पवारांच्या स्टेजवर दिसले. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांचीही भेट घेतली. त्यामुळे ते शरद पवारांच्या सोबत असल्याचं स्पष्ट झालं. तसंच ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचंही बोललं जाऊ लागलं. त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होईल का असंही बोललं जात होतं. पण झिरवळ सांगत राहिले की गोकुळ माझा मुलगा आहे, तो माझ्या ऐकण्याच्या बाहेर नाही. तर नरहरी झिरवळ यांनीही शरद पवारांच्या सोबत यावं अशी साथ गोकुळ झिरवळ यांनी घातली. याच सगळ्या घडामोडी बघून ऐनवेळी झिरवळ हे कोणता पवित्रा घेतील याचा नेम नसल्यानं अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी कुठलीही उसंत घेतली नाही. मित्र पक्षांशी चर्चाही केली नाही. महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार आहे असं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाशिकमध्ये सांगितलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात झिरवळांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावरूनच झिरवळ यांचं अजित पवारांना वाटत असलेलं महत्त्व आणि धास्ती दोन्हीही अधोरेखित होतात. अशातच आता झिरवळांनी मीच गोकुळला जयंत पाटलांची भेट घेण्यासाठी पाठवलं असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीये. त्यामुळे झिरवळांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधता येत नाहीये. तर याच पार्श्वभूमीवर पाहूयात लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं नेमकं काय होऊ शकतं दिंडोरी मतदारसंघात. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर हा मतदारसंघ कायमच काँग्रेसी विचारांना मानणारा राहिलाय. जनता पक्षाकडून 1980 आणि 85 साली इथून हरिभाऊ महाले हे निवडून आले होते. त्यानंतर 1995 साली किसनराव चारोस्कर हे काँग्रेसकडून निवडून आले. पण निकालापूर्वीच त्यांचं निधन झाल्यानं त्यांचा मुलगा रामदास चारोस्कर हे निवडून आले. त्यानंतर 1999 साली रामदास चारोस्कर यांनी शरद पवारांची साथ दिली आणि ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले. 2004 मध्ये मात्र कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी तळागाळातून आलेल्या नरहरी झिरवळांच्या मागे आपली ताकद उभी केली. झिरवळांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं आणि ते पहिल्यांदाच आमदार झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी झिरवळांना संधी देण्यात आली, पण यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभेलाही झिरवळांना अवघ्या 148 मतांनी पराभवाचा धक्का बसला. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शिवसेनेच्या धनराज महाले यांच्या मागे ताकद उभी केली. त्यामुळे झिरवळांना पराभवाचा धक्का बसल्याचं मानलं गेलं. पण 2014 मध्ये याच पराभवाचा वचपा काढत झिरवळांनी विधानसभा गाठली. 2019 मध्ये झिरवळ निवडून आले, पण तो विजय त्यांचा लक्षात राहण्यासारखा होता. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली. त्यावेळी झिरवळ हे अजितदादांच्या सोबतच होते. नंतर ते विमानानं थेट हरियाणाला पोहोचले आणि गुरुग्राममधील हॉटेलमध्ये पहाऱ्यात अडकले. तिथून अगदी नाट्यमयरित्या ते बाहेर पडले आणि त्यानंतर ते विधानसभेचे उपाध्यक्षही झाले. अजित पवारांनी दुसऱ्यांदा बंड केल्यानंतरही झिरवळांनी अजितदादांची साथ दिली. आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. पण मुलाच्या हालचालींनी त्यांची चिंता वाढवलीये. मुलगा गोकुळ यांचा कल हा शरद पवारांच्या पक्षाकडे. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवळ यांची उमेदवारी घोषित केली आहे. मात्र राजकारणात काय घडल हे सांगता येत नाही. झिरवळ हे मुलास पुढे करून डावपेच खेळत असल्याचं शरद पवारांच्या गटाला संशय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्यापही गोकुळ झिरवळ यांच्या उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. लोकसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सर्वाधिक म्हणजेच 82,308 मतांची आघाडी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे खासदार भास्कर भगरे यांना मिळालेली 1,38,000 मतं ही झिरवळ चिंता वाढवणारी ठरलेली आहेत. याशिवाय या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षातही इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात तापी खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि माजी आमदार रामदास चारोस्कर, त्यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर, संतोष रेहरे आणि अशोक बागुल यांचा समावेश आहे.
महायुतीत परस्पर उमेदवारी जाहीर करण्यावरूनही कलहाची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी आमदार धनराज महाले यांना रिंगणात उतरवण्याचं त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच सूचित करण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले थांबतील की बंडखोरी करतील हाच प्रश्न आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.